हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी मजेत. मुलंही एकदम आनंदी आहेत. आज बघा तुम्हाला हाय करत आहेत ते. श्रावणचा पहिला शनिवार होता. मुलांसाठी उपमा केला. रेसिपी बघूया आपण. आधी पाणी गरम करून घेतलं मी. बारीक रवा घेतला आहे, मिरचीचा तुकडा, लसूण, कढीपत्ता घेतलेला आहे. रेसिपी एकदम सिंपल आहे, पण मुलं आवडीने खातात. कढईमध्ये गाईचं तूप गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मोहरी, जिरे, मिरची, लसूण टाकून छान फोडणी दिली. हा कढीपत्ताही घातला आहे बघा. नंतर रवा त्या फोडणीमध्ये घातला आणि चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले ऍड करून घेतले. हिंग, धने जिरे पूड, हळद आणि छान मिक्स करून घेतलं सगळं. बघू शकता तुम्ही, रवा भाजला आहे मस्त. नंतर त्यात आपण गरम करून ठेवलेलं पाणी घातलं. पाणी तुम्हाला हवं तेवढं घालू शकता, कारण मुलांसाठी थोडा पतलाच उपमा चांगला असतो. पाणी कमी टाकलं तर तो कोरडा होतो, मग मुलांना नीट खाता येत नाही, त्यांच्या घशात अडकतो. पाणी टाकून छान मिक्स करून घेतला. नंतर झाकण ठेवून मंद आचेवरती 5 मिनिटं रवा शिजू दिला. बघा, अशा पद्धतीने जर उपमा केला मुलांसाठी तर तो एकदम छान मऊ लुसलुशीत होतो आणि मुलंही आवडीने खातात. बघा, छान शिजला आहे रवा. मुलांसाठी प्लेटिंग करून घेतली. छोटू तर बघा किती एन्जॉय करत खात आहे. आमचा उपवास होता तर आम्ही साबुदाणा खिचडी केली होती. मस्त दही साबुदाणा एन्जॉय केला आम्ही पण. बाहेर आजचं वातावरण बघा कसं होतं. मग काय, घरीच मस्त आराम केला. मुलांसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय केला. त्यांचा होमवर्क करून घेतला. निवांत दिवस घालवला मस्त. डिनरसाठी पनीरचा बेत होता. मस्त मुलांसाठी बटर पनीर आणि आमच्यासाठी पनीर बटर मसाला भाजी केली. छान प्लेटिंग करून घेतली. छान झाली होती हा भाजी. आणि असा संपला आजचा दिवस निवांत आनंदात मुलांसोबत. बाय.